हेलो, धन्यवाद अशोक। जरा आज का आखिरी मुकाबला आज के दिन का माउली क्रिकेटर्स तोरसेम वर्सेस क्रिएटिव सर्कल पेड़ने। स्ट्राइक पर पहली गेंद अविनाश उर्फ डब्ल्यू के लिए और पहली गेंद लगभग मिड विकेट के दिशा में 900 जब तक गेंद को फील्ड करने की कोशिश, थोड़ा सा फंबल हो गए यहाँ पर और शायद 4 रन। पहली गेंद के ऊपर चौका, थोड़ा सा फील्डिंग करते हुए इस बार फिर एक बार आड़े बल्ले के साथ खेला हुआ स्ट्रोक। हर्षद ने प्रयास जरूर किया लेकिन तब तक और एक सिंगल खाते में जुड़ता हुआ, सिंगल के साथ पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, टोटल पहुंचा 5 रन। क्रिकेट के मुकाबलों में जिस तरह से दर्शकों को मुकाबला देखने की आस लगती है वो मुकाबला देखने को मिला। ऐसा मुकाबला फाइनल में अक्सर हुआ करता है लेकिन लीग मुकाबले भी इस तरह से घटते हैं, दर्शकों का पूरा मनोरंजन करने वाला। ओ ये देखिए फिर की गेंदबाजी, थोड़ा सा अंदर के तरफ सफल होकर खेलने की कोशिश लेकिन सीधा विकेटों के ऊपर जिस अंदिशा से बल्ला घुमाया था, गेंद थोड़ी सी धीमी फेंकी थी गौरीश नागवेकर ने और संजय आउट होकर पहले वापस। पहला विकेट पहले ओवर में, ये अक्सर होता है। आज के दिन की अगर बात की जाए तो गणेश कुबल हो, दाजी नाइक हो, संजय नाइक हो, विकी नाइक हो, बल्ला उनका खामोश रहा है। एक आध पारियां खेली है लेकिन इन मौके के ऊपर बल्ला उनका खामोश रहता है। ये मुकाबला यहाँ पर बेहद जरूरी है अगर देखा जाए तो क्रिएटिव सर्कल पेंडिम के दृष्टिकोण से। दूसरी तरफ यह सब माउली क्रिकेटर्स तोरसेम टीम पहले ओवर में आघात यहाँ पर उनको लग चुका है संजय के रूप में। गौरीश नागवेकर पिछले मैच का हीरो, क्या शानदार बल्लेबाजी करी थी अपने टीम के लिए। और इस बार खेला हवा में जरूर लेकिन खिलाड़ी से दूर, पीछा जरूर किया जाएगा लेकिन क्योंकि जब 30 सर्कल के बाहर गेंद चली जाती है ना, आउटफील्ड काफी तेज, गेंद रुकने का नाम नहीं लेती और एक चौका निकला और चौके के साथ टोटल पहुंचा 9 पर। आते आते भिवा के बल्ले से निकला हुआ एक शानदार स्ट्रोक, प्रयास अच्छा किया था वहां पर, लेकिन गली की दिशा में खिलाड़ी तैनात थे लेकिन कौन से दूर थी गेंद और टिप्पा गिरने के बाद कुछ बाउंस के बाद गेंद सीमा पार निकली 4 रन के लिए। 94 के साथ खाता खोला भिवा ने अपना और टोटल 9 रन 1 विकेट के नुकसान पर। ओ ये अच्छी गेंद, सवाल पूछती हुई बल्लेबाज से, कहां खेलना चाहोगे भाई आप? गेंद निकले विकेट कीपर के हाथ में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। शॉर्ट ऑफ लेंथ की गेंद लेकिन करवट बदलते हुए थोड़ा सा यहाँ पर कट करने की कोशिश करते गेंद को और बल्लेबाज को ललचाते एक कवर ड्राइव लगाने के लिए, लेकिन इस बार गेंद तेज रफ्तार वाली, इस बार उठाकर खेला है, खिलाड़ी वहां पर तैनात है 900। इस बार गेंद तक पहुंचेगा, पहला रन पूरा, दूसरे के लिए पलटे और थ्रो सटीक नहीं, 2 रन आसानी के साथ मुकम्मल होते हुए 2 रन के साथ पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। 11 रन 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल समाप्त होते हुए पहले बल्लेबाजी कर रहे हैं माउली क्रिकेटर्स तोरसेम की टीम इस मैदान पर क्रिएटिव सर्कल पेंडिम के खिलाफ। गेंदबाजी में जिन्होंने रोहित स्पोर्ट वेंगुल्ला का बहुत साल प्रतिनिधित्व किया, कप्तान रहे, ढेर सारी इनामें अपनी टीम के लिए जिताई, बहुत सारे मैन ऑफ द सीरीज के हकदार रहे, सिंधुदुर्ग जिले के
रहने वाले वेंगुर्ला तालुके से बिलोंग करने वाला गणेश कुबल गेंदबाजी के मोर्चे पर सामना करेंगे अविनाश उर्फ डब्ल्यू। आमना सामना और फुल टॉस गेंद इस बार हफल बनाकर मिड विकेट के दिशा में, जब तक फील्डर फील्ड करते उसे एक और सिंगल खाते में जोड़ता हुआ, सिंगल के साथ टोटल पहुंचता हुआ 12 पर। एक विकेट गंवाने के बाद गणेश कुबल जो कि गेंदबाजी के मोर्चे पर इस बार जमीन के सहारे विदलंग द कारपेट के सहारे खेला हुआ स्ट्रोक, एक सिंगल जरूर निकलेगा। सिंगल के ऊपर ही संतुष्टि। गौरीश नागवेकर काफी स्ट्रांग आर्म के लिए जाने जाते, सीधा थ्रो उनका विकेटों के ऊपर आ जाता है, इसलिए दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं, कोई प्रयास भी नहीं किया। गणेश फिर एक बार ओ आगे निकले थे खेलने के लिए, चारों खाने चित कर दिया गणेश कुबल ने, और ये पहली सफलता उनके खाते में लिखी जाएगी। बड़ी सफलता। अविनाश उर्फ डब्ल्यू वापसी करते हुए मैदान से बाहर। अच्छी गेंदबाजी, फ्लाइटेड डिलीवरी थी, हाफ वाली बनाकर खेलने की कोशिश करी थी, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क हुआ ही नहीं। गेंद जब तक निकल चुके विकेटों को लेकर, विकेट का पतन दूसरे होता हुआ, यानी कि साला प्रारंभिक जोड़ी खेमे में आराम अब करेगी और नए सिरे से शुरुआत करनी होगी भिवा तांडेल और मनोज तांडेल को। तेरह रन कुल टोटल स्कोर बोर्ड पर। फुल टॉस गेंद इस बार खेल दिया है वहां पर मैदान की क्षेत्र में 900, जब तक गेंद को फील्ड करते और एक सिंगल खाते में जुड़ता हुआ। और जानते हैं मामूली तोरसेम की टीम मैदान पर, ये उनका आखिरी मुकाबला है, जाते जाते धक्का देना चाहेगी और रिवर्स अटेम्प्ट करना चाहा, लेकिन गेंद और बल्ले का जिस तरह से मिलाप होना चाहिए था वो हुआ नहीं है। अच्छी गेंदबाजी गणेश कुबल के एक अच्छी सोच के साथ। फिर एक बार फिर एक बार बीट कर दिया। अच्छा ओवर, सफल ओवर समाप्त। दूसरे ओवर का खेल समाप्त हो चुका है। 14 रन टोटल स्कोर बोर्ड पर, 2 विकेट के नुकसान पर। अब गेंदबाजी में लक्ष्मण दूर वाले चोर से, हमारे दूर वाले चोर से गेंदबाजी का मोर्चा संभालेंगे। दोनों ओवरसीज खिलाड़ी वापस डगआउट में पहुंच चुके हैं और अब जो कुछ करना है इन नेटिव प्लेयर को करना पड़ेगा। भिवा तांडेल और मनोज तांडेल भी बल्लेबाजी करते हैं। हार्ड हिटर बल्लेबाज के लिए जाने जाते, बड़े बड़े शॉट लगाने के लिए जाने जाते हैं। अब यहाँ से जाते जाते शाम के वक्त जीत के लिए रन बनाने की आवश्यकता है उनको, और अपने टीम के लिए शायद 80-90 तक लेकर जाने का जिम्मा उनको उठाना पड़ेगा अपने टीम के लिए। ये अच्छी गेंद कट कर दिया, गैप में से गेंद निकली, सिर्फ बाहर जाकर लाने का ही कोशिश करनी पड़ेगी फील्डर को। एक चौका निकला मनोज के बल्ले से निकलता हुआ, गैप में से गेंद थर्ड मैन की दिशा में 4 रन के लिए। टोटल पहुंचा 18 रन। लक्ष्मण की पहली गेंद और पहली गेंद को कट कर दिया, गैप था वहां पर, उस गैप में से गेंद को भेज दिया 4 रन के लिए। कोई खिलाड़ी होता तो शायद एक एक्स्ट्रा खिलाड़ी वहां पर होता तो बात बन सकती थी, लेकिन अब बुलाया गया एक खिलाड़ी को। और इस बार खेल दिया फिर एक बार कवर पॉइंट बाउंड्री की दिशा में। पहला रन तो पूरा होगा, दूसरे के लिए पलटेंगे थ्रो, जब तक आए जाए तब तक 2 रन और खाते में जुड़े। रिले थ्रो यहां पर देखने को मिला है। 2 रन के साथ साथ टोटल पहुंचा 20 पर, 2 विकेट गंवाने के बाद तीसरा ओवर प्रगति पर।
ओ इस बार बल्ले को लगी, लेकिन इस बार वहां पर खिलाड़ी तैनात था स्लिप में, कोई रन नहीं। अच्छी गेंदबाजी, एक चौका जरूर निकला इस ओवर में, लेकिन उसके बाद ठीक ठाक वापसी करी अपनी टीम के लिए। ओहो, रिवर्स अटेम्प्ट करना चाहा, खुद फिसले, खुद गिर पड़े, फिर संभले, फिर उल्टे, और एक डॉट बिंदी गेंद यहां पर समाप्त होती हुई। अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है लक्ष्मण द्वारा। अब देखने वाली बात तो निश्चित रूप से इस मैदान पर, ओ इस बार फिर एक बार रिवर्स अटेम्प्ट, लेकिन इस बार ऑफ स्टंप से काफी बाहर, वाइड का इशारा आता अंपायर का। इस बार फिर एक बार गेंद को खेल दिया है, काफी फासला तय करना पड़ेगा। पहला रन पूरा, थोड़े से फंबल हो गए, दूसरे के लिए पलटे, दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल करते हुए मनोज तांडेल। टोटल जो कि अब इस 2 रन के साथ पहुंचा है 23 रन पर। अच्छी गेंदबाजी अब तक कर रहे हैं जो कि लक्ष्मण सावल देसाई। आगे निकले खेलने के लिए, सिंगल जरूर निकलेगा। हर्षद मातोंडकर अपने स्क्रीन के ऊपर दिखते हुए, एक रन और खाते में जुड़ा। साथ साथ 3 ओवरों का खेल समाप्त होता हुआ 24 रन स्कोरबोर्ड पर, 2 विकेट के नुकसान पर। गणेश कुबल अपना डीजी कोटे का दूसरा टीम की ओर से चौथा ओवर, 24, लॉस ऑफ 2 विकेट्स, कंप्लीशन ऑफ द 3rd ओवर। और थोड़ा सा रनों के ऊपर लगाम लगा दिए है इन गेंदबाजों ने, क्योंकि 2 बड़े खिलाड़ी आउट हो चुके हैं, और जिसके चलते हुए यहाँ पर रन मात्र बनते हुए नहीं। बीच बीच में एक बाउंड्री लगती है, लेकिन उसके बाद ठीक ठाक गेंदबाज वापसी करता है अपने टीम के लिए। ओ इस बार खेलना चाहते थे, लेग विपर की जोरदार अपील, लेकिन अंपायर ने नकारा इसे। शायद विकेटों को मिस कर रही थी गेंद, जिस अंदाज में बल्ला घुमा रहे, घुटना टेक कर बड़ा शॉट लगाने की कोशिश, लेकिन गेंदबाज होशियार गणेश कुबल। शॉट ऑफ गेंद, इस बार हवा में खेल बैठे, कैच का मौका, धनंजय के हाथ में सीधा कैच थमा बैठे, कोई गलती नहीं की, और मनोज तांडेल की पारी का यहां पर हो चुका है अंत। तीसरा आघात यहां पर लगता हुआ मामूली क्रिकेटर्स तोरसेम टीम को। टोटल वही पर 24 रन 3 विकेट के नुकसान पर, चौथा ओवर प्रगति पर। गणेश कुबल फिर एक बार अनुष केरकर के लिए गेंदबाजी करेंगे। फुल टॉस गेंद, बैक टू द बॉलर का स्ट्रोक नजदीक से खेला हुआ, सीधी बल्ले के साथ नौसुख जंग गेंद को जब तक फील्ड करते, 1 रन और खाते में जोड़ता हुआ, 1 रन के साथ साथ 25 रन, 25, 3 विकेट के नुकसान पर। ज्यादा कुछ कर नहीं पाए बल्लेबाज, ज्यादा परेशानी नहीं दी हमारे स्कोरर को।
गेंदबाज फिर एक बार गणेश कुमार, अच्छी गेंदबाजी मैदान पर। इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, हवा में खेल बैठे, बहुत ही दूरी ऊंची और लंबी, देखकर जाएगी पूरे आधा डजन रन, 6 रन। बहुत ही शानदार स्ट्रोक विवा तांडल के बल्ले से निकलता हुआ, काफी देर के बाद एक बड़ा शॉट निकला है और इस छक्के ने काम कर दिया। इस ओवर का टोटल पहुंचा 31, 31 रन पर। पांचवी गेंद अब डालने के लिए तैयार गणेश, और इस बार खेलना चाहते थे क्या में से गेंद वाइड और ये चौका, 5 रन मिलेंगे इस गेंद पर। तेज रफ्तार वाली गेंद लेकिन लेग स्टंप से काफी दूर, विकेट कीपर बीट और 2 लेग स्लिप वाला खिलाड़ी और स्लिप वाला खिलाड़ी भी बीट। 5 रन के 36 पर 36 रन स्कोर बोर्ड पर। अब महंगा और नजर आ रहा है, एक छक्का उसके बाद 5 रन, 2 गेंदों का खेल इस ओवर का बाकी। इस बार ग्लांस करने की कोशिश, गेंद बल्ले को लगी थी लेकिन कोई रन नहीं वहां पर। अच्छी गेंदबाजी, इस ओवर में ज्यादा रन निकले जरूर लेकिन वो काफी नहीं है क्योंकि एक और 2 ओवर आना बाकी है, लेकिन कितने तक पहुंचेंगे ये है सवाल, ये निशान। ओ इस बार शायद फिर एक बार लेग बिफोर की अपील, साथ साथ ओवर समाप्त होते हुए आधे ओवर का खेल समाप्त होता हुआ और टोटल जो है वो है 36। 9 के औसत से रन बनाते हुए मामूली क्रिकेटर्स तौर स्वयं की टीम आज का ये आखिरी मुकाबला, और पहले बल्लेबाजी करते हुए थोड़ी सी लड़खड़ा रही है पारी, लेकिन 24 गेंदों का खेल बाकी। क्या होगा, क्या 80-90 तक पहुंचेंगे, ये बताने के लिए फिर एक बार ले चलते हैं कमेंट्री बॉक्स में, आमंत्रित करते हैं अशोक जी नाइक को। धन्यवाद। थँक्यू जय, धन्यवाद जय. मान्यवर कक्षात आगमन होतंय, आदरणीय आमचे सर दीपकजी कलंगुटकर यांचं आगमन होतंय. पंचांचा इशारा होतोय, ध्रुव षटकाचा इशारा होतोय मैदानात आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. निम्मी षटकं समाप्त झालीत. यापूर्वीचा सामना चेंडू मधली यष्टी उकडून टाकसाठी चौकारानं धावफलक पुढे सरकतोय. 41, 41 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. उद्या दुसरा दिवस, सकाळी पहिला सामना असेल तो राष्ट्रवादी ड्रीम मांद्रेम विरुद्ध शिवाय वजरीम या 2 संघादरम्यान. त्यानंतर सत्यादेवी फ्रेंड सर्कल परसकाडे विरुद्ध वन लव वारकण नागझर. लेग स्टंपरचा चेंडू टळवायचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय. ओ वेगवान चेंडू, पुन्हा एकदा एक सुंदर गोलंदाजी, भेदक गोलंदाजी. ऑफ स्टंपरचा एक पुलर लाईनचा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात विसावतोय. धाव काही मिळत नाही. माऊली क्रिकेटर्स तोरसे विरुद्ध क्रिएटिव्ह सर्कल पेडणे, हे 2 संघ आमने सामने. 6वी लढत. पुन्हा एकदा सर्व मान्यवर क्रीडा रसिक तुमचं मनपूर्वक स्वागत. जय भोसले, मी अशोक नाईक आणि आमचे अखिल परब. पायावर आदळतोय, हलकाच अपील होतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय. धाव काही मिळत नाही. सांगता होते ती त्याच दरम्यान 5व्या षटकाची 5 षटकं समाप्त होत आहेत. टोटल स्कोर 42, लॉस ऑफ 4 विकेट. 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकाचा खेळ समाप्त होतोय मैदानात. एक सुंदर आयोजन ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब द्वारा पेडणे प्रीमियर लीग 7वं पर्व या स्पर्धेचं, आणि या 7व्या स्पर्धात आजचा पहिला दिवस. या 2 संघादरम्यान अगदी योग्य वेळेत सामने सुरू होत आहेत आणि अंतिम लढत आजच्या पहिल्या दिवसातील.
नाणेफेक जिंकली. ए क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीला उतरलंय माऊली क्रिकेटर्स. गोलंदाजीत बदल होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. तीच कामगिरी आणि सामना जिंकून दिला आपल्या संघाला. ओ मिस टाइम फटका. यष्टरक्षक झेल टिपतोय एक साधा सोपा. आणखी एक गडी बाद होतोय म्हणजे 5वा गडी हा तंबू मध्ये परततोय. 44 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 44 लॉस ऑफ 5 विकेट. चव्वेचाळीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. द बॅटर सिद्धेश भगत. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय तो सिद्धेश भगत. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणात बदल होतोय. डीप लॉंगॉनला अगदी 900 कशाळकर NK. पुन्हा एकदा स्लोअर वन आडव्या बॅटने लॉंगॉनच्या दिशेने फटका. बघूया एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण. सुरेख फेक होते. बॅकअप होते मैदानात. फक्त एकेरी धावीची बरी धाव संकेत पडते. एकेरी धावेबरोबरच सिद्धेश भगत आपलं खातं उघडतोय. स्ट्राईकला सज्ज होतोय शशांक महाले. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. बॅटच्या मधोमध येत नाही चेंडू. आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवतोय. हळूहळू आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक सुरू आहे ते 6वं. उर्वरित 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी. या षटकानंतर म्हणजे 12 चेंडूंचा. ओ शॉर्ट आर्म पुलचा फटका. बघूया लॉंग ऑनला. डीप लॉंग ऑनला अप्रतिम झेल. आजच्या दिवसातील एक अप्रतिम झेल टिपला जातोय. लॉंग ऑन बाउंड्री वरून जवळजवळ 15 ते 20 पावलं पुढे एक अप्रतिम झेल टिपला जात. आणखी एक गडी तंबू मध्ये परततोय तो माऊली क्रिकेटर्स तोरसे क्रिकेट संघाचा. नवीन फलंदाज मैदानात जातोय महादेव परब. एका चांगल्या सुरुवातीनंतर मैदानात डाव मात्र पूर्णपणे अडखळतोय तो माऊली क्रिकेटर्स तोरसे क्रिकेट संघाचा. न्यू बॅटर महादेव परब. सहा षटकांचा खेळ समाप्त होतोय. गोलंदाजीत बदल होतोय. अमित गावकर सज्ज होते बॉलिंग मार्कवर. नाणेफेक जिंकली. ए क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी करतोय माऊली क्रिकेटर तोरसे क्रिकेट संघ. बॉलिंग मार्क मध्ये बदल होतोय. अमित गावकर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. 7वं षटक सुरू होतोय. ऑप्टमच्या बाहेर चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय. एकेरी धावेची भर ही धाव संकेत पडते. न्यू बॅटर महादेव परब. पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. पुन्हा एकदा इशारा होतोय अवांतर धावेचा वाईड बॉलचा. लागोपाठ 2 धावा अतिरिक्त माऊली क्रिकेट संघासाठी.
त्यामुळे मात्र एक सुंदर फटका बॅटच्या मधोमध डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय चेंडूवर चेंडूची परती करतोय चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप होतंय मैदानात 2 धावांची भर धावसंख्येत पडते 2 धावाबरोबरच धावसंख्या पुढे सरकते 49 5 गड्यांच्या मोबदल्यात 5 गडी बाद 49 6 गडी बाद 49 माफ करा अमित गावकर राईट आर्म ओव्हर द विकेट समोर डावकुरा फलंदाज स्ट्राईकला सज्ज होतोय सामना करतोय सुरेख फटका ओव्हरपिच चेंडू हाफ वालीला एक सुंदर फटका ऑफसाइडला लॉंग ऑफ बॉलच्या दिशेने आणि जोपर्यंत लॉंग ऑफ बाउंड्रीवरनं क्षेत्र येतोय 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत माऊली क्रिकेटर्स टोरसम क्रिकेट टीम के इसी के साथ 50 रन पूरे होते हुए 6 विकेट पर 50 धावा 6 गडी बाद डावी उजवी जोडी मैदानात राईट आर्म राऊंड विकेट आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज अमित गावकर शॉर्ट आर्म पुलचा फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत या एकेरी धावेनं टोटल स्कोअर 51 6 गडी बाद 51 यानंतरचं शेवटचं षटक या पहिल्या इनिंग मधील अजूनही बाकी आजचा पहिला दिवस संध्याकाळचं सत्र सुरेख चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू फलंदाजाला नक्कीच अडचणीत टाकणारा चेंडू विसावतो यष्टिरक्षकाच्या हातात 7वं पर्व पेडणे प्रीमियर लीगचं आणि संध्याकाळच्या सत्रात हे 2 संघ आमने सामने पुढे सरसावत टोलवायचा प्रयत्न थोडक्यात चेंडू ऑफ स्टंपला सोडून जातोय यष्टिरक्षक बाकीचं काम पूर्ण करतोय ऑन साइडला डीप लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट असे 2 खेळाडू दिसत आहेत बाउंड्री लाईनवर ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हर एक लॉंग ऑफ बाउंड्रीवर एक शॉर्ट थर्डमॅन एक गली एक कव्हर पॉइंट एक डीप लॉंग ऑन आकुट टप्प्याचा चेंडू खेळायचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणखी एक निर्धाव चेंडू या निर्धाव चेंडू बरोबर सांगत आहोत ती 7व्या षटकाची 7 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 7व्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या मात्र पोहोचते ती 51 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात 6 बाद 51 धावा शेवटचं षटक लास्ट ओव्हर टू गो आजच्या दिवसात संपूर्ण दिवसात 7 गडी बाद करतोय आपल्या गोलंदाजीत तोच हर्षद मातोंडकर आपल्या स्पेलच्या सांगतेकडे सुरेख सुरुवात चांगला चेंडू थोडासा स्लोअर वन फ्लायटेड चेंडू लेग ब्रेक चेंडू बॅट आणि चेंडू यांचा काही संपर्क होत नाही शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी किमान 2-3 मोठे फटके मारावे लागतील माऊली क्रिकेटर्स तोरसे क्रिकेट संघाच्या फलंदाजाला ओव्हरपेच चेंडू एक लेफ्ट हँड फटका डीप मिड विकेटला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाऊन पडतोय तो षटकारासाठी 6 धावांसाठी यावेळी मात्र अचूक टायमिंग फलंदाजाच्या बॅट मधनं बराच वेळानंतर एक मोठा फटका निघतोय 6 धावांसाठी षटकाराबरोबर धावसंख्या मात्र पुढे सरकते 57 धावा 6 गडी बाद स्लॉक ओव्हर हाणामारीचं षटक मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता बॉलिंग मार्कवर सज्ज होते हर्षद मातोंडकर पुन्हा एकदा एक सुंदर फटका लेफ्ट हँड फटका पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू भिरकावून देतो षटकारासाठी लागोपाठ दुसरा उत्तुंग षटकार 6 धावांसाठी जी थोडीशी धावसंख्या कमी दिसत होती धावफलकावर या 2 फटक्याने मात्र
एक फायटिंग टोटल म्हणता येईल. 63 धावा. माऊली क्रिकेटर्स तोरसे क्रिकेट संघ. हो, चांगला चेंडू. हर्षद मातोंडकर 2 मोठे फटके बसल्यानंतर थोडासा कमबॅक करतोय. डॉट चेंडू टाकतोय. आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. स्लॉग सेफचा फटका. सुंदर फटका. डीप मिड विकेटला शॉपॉल होतोय. स्टंपला कव्हर करतोय आणि मिड विकेटला एक अप्रतिम फटका 6 धावांसाठी. स्लॉग ओव्हर मध्ये शेवटच्या षटकात ज्या फटक्यांची नितांत आवश्यकता होती ते 3 टोलेजंग षटकार फलंदाजाच्या बॅट मधून निघतायत आणि या 3 षटकाराबरोबरच एक समाधानकारक धावसंख्या ही धावपलकावर. महादेव परब 3 षटकाराबरोबर 19वर वैयक्तिक फटकेबाजी करतोय. स्पेलच्या सांगतेकडे शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. लास्ट बॉल टू गो. विकेट किपरला चूक या ठिकाणी महागडी ठरते. चेंडू जातोय तो विकेट किपरच्या मागे जवळपास बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू. 22चा पंचांचा इशारा, चौकाराचा इशारा होतोय. 4 महत्वाच्या धावा मिळतात म्हणजे शेवटच्या षटकात 3 षटकार आणि 1 चौकारानिशी एक समाधानकारक धावसंख्या समोर ठेवतोय तो. 22 धावा शेवटच्या षटकात निघतायत हर्षद मातोंडकरच्या आणि 8व्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 73. टार्गेट समोर ठेवले ते एक क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघासमोर 74 धावांचं 74 टार्गेट. राजेंद्र दाभोलकर उर्फ राजू यांचं आगमन होतंय. खूप खूप स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून. टार्गेट 74. टोटल स्कोर 73. टार्गेट 74.
ही जोडी मैदानात सलामीची सज्ज होते. गौरेश सावळ देसाई आणि त्याच्यासोबत धनंजय वस्त ही बिनीची जोडी. एक क्रिएटिव्ह सर्कल पेडणे 74 धावांचा टार्गेट समोर जिंकण्यासाठी आजची अंतिम लढत संध्याकाळच्या सत्रात. उद्या पुन्हा परत एकदा सकाळी ठीक 8:45 वाजता सामना. परंतु त्या अगोदर बघूया या दोन संघादरम्यान हा सामना कुठला संघ जिंकतोय. समोर गोलंदाज सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी. अविनाश गावासोरपे डब्ल्यू. पंचांचा इशारा होतोय. सामना सुरू होतोय. बॅटची कड घेतोय चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. आउटफील्ड अतिशय फास्ट क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू बघता बघता सीमा पार. चौकारासाठी 4 धावांसाठी पहिल्याच चेंडूवर चौकार निघतोय. एक क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघ आपलं धावांचं खातं सुरू करतोय. पाठलाग 74 धावांचा संध्याकाळच्या सत्रात सामना जिंकण्यासाठी. आज सकाळच्या सत्रात जोरदार वारा या मैदानात. परंतु दुपारनंतर मात्र थोडासा वाऱ्याचा वेग मंदावलाय. एक सुंदर आयोजन मुर्मसे सुरेश रैना मैदानात. या स्पर्धेचं 7वं पर्व पेडणे प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस. सुरेख खणखणीत फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटचा देखणा फटका डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीला. चेंडू चौकारासाठी 4 धावांसाठी. आक्रमक सुरुवात मैदानात 2 चौकार बिनबाद 8. एक क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघ 74 धावांचं आव्हान. हवेत फटका गलीच्या दिशेनं. हा फॉली चेंडू लॉप करायचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला परंतु बाहेरची कड घेतोय. चेंडू विसावतोय गलीला. पहिला गडी तंबूमध्ये परततोय. पहिला गडी बाद होतोय. वैयक्तिक 8 धावा. धनंजय वस्त हा तंबूमध्ये परततोय. न्यू बॅटर मैदानात लक्ष्मण सावळ. धावसंख्या 8. एक गडी बाद. 74 धावांचं टार्गेट सामना जिंकण्यासाठी. सुरेख फटका कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षकाला थोडासा चेंडू मिस करतोय. चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं आणि चेंडू सीमा रेषे पार होतोय चौकारासाठी 4 धावांसाठी. सुंदर फटका ऑफसाइडला कव्हर पॉइंटला 4 धावा. धावसंख्या पुढे सरकते 12. एका गड्याच्या मोबदल्यात आजच्या दिवसात संपूर्ण दिवसात सर अभिजित तळेकर, सुशांत साळगावकर आणि राजेश शिंगणापूरकर हे 3 पंच या स्पर्धेत. जय भोसले, मी अशोक नाईक आणि आमच्या सोबत अखिल परब. ऑफ स्टंपरचा चेंडू बॅकफुटला येतो. चेंडू ड्राईव्ह करतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. डीप लॉंग ऑफ बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक आटोकाट प्रयत्न करतोय परंतु चेंडू त्या अगोदर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. तो चौकारासाठी 4 धावांसाठी. आमचे टेनिस क्रिकेट .inचे दोन्ही सहकारी प्रथमेश आणि कॅमेरामन विघ्नेश. चांगली सुरुवात 74 धावांचा पाठलाग करताना एक क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघ. चांगला चेंडू अविनाश गावस यॉर्करलेनचा चेंडू समोर खेळून काढतोय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. नॉन स्ट्रायकरला फेक करतोय. आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित फलंदाज गौरेश सावळ देसाई. पहिला षटक. एक चांगली सुरुवात. एक गडी धक्के बाद होतोय पहिल्या षटकात परंतु तेवढ्या धावा पण बघायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत 16 धावा. एक गडी बाद. 74 धावांचं आव्हान सामना जिंकण्यासाठी. 9च्या थोडीशी पुढे धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे सामना जिंकण्यासाठी.
पहिलं षटक समाप्त होतंय. चांगली सुरुवात. जर धावांचा विचार केला रन रेटचा तर 16 धावा. एक गडी तंबूमध्ये परततोय. गोलंदाजीत बदल होतोय. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो अनुष केरकर. क्षेत्ररक्षणात बदल होतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक, त्यानंतर एक महत्वाचं 3ऱ्या ते 6व्या षटकापर्यंत ध्रुव षटक. चांगला चेंडू. स्लोवर वन. ऑफ स्टंपरचा सन्मानजनक खेळून काढतोय. कुठली घाई गडबड दिसत नाही फलंदाजाला. अगदी सन्मानजनक खेळून काढतोय. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह आणि आपल्या पॉलोत्रमध्ये चेंडू अडवत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर्कवर सज्ज होतोय. एक 18-20 पावलांचं लांबलचक रनअप. 2 क्षेत्ररक्षक, एक डीप लॉंग अप आणि डीप मिड विकेट बाउंड्री लाईनवर तैनात. थोडासा बदल करतोय क्षेत्ररक्षणात. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्लोवर वन कट करतोय परंतु बॅटच्या आतल्या कडेला लागतोय. यष्टिरक्षक झपकन येतोय. चेंडू अडवतोय. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. आज काही झेल सुटलेले झेल महागडे ठरलेत आज संपूर्ण दिवसात. फास्टर वन. सुरेख ऑफ ड्राईव्ह. एक सुंदर खणखणीत फटका. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू. चौकारासाठी 4 धावांसाठी. थोडासा हाफवाली चेंडू परंतु एक सुंदर ऑफ ड्राईव्हचा फटका फलंदाजाच्या बॅट मधून. मिळतात 4 धावा. 20 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी पुन्हा एकदा एक सुंदर फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावांसाठी. लागोपाठ दुसरा चौकार. चौकारांची आतषबाजी मैदानात दिसते. स्कोर टोटल 24. 24 धावा. एक गडी बाद. बैठक शॉट मारायचा प्रयत्न. पायचीतसाठी अपील होतोय. पंच बोट वर करतायत. मधल्या एसटीवरचा चेंडू ऑन साइडला टोलवायचा प्रयत्न फलंदाजाचा. अंगलट येतोय. दुसरा गडी बाद होतोय तो. एक क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघाचा. टोटल स्कोर 24 लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही हव्यात सामना जिंकण्यासाठी बरोबर 50 धावा. बघूया नवीन फलंदाज मैदानात कोण जातोय तो. 50 धावा अजूनही हव्यात सामना जिंकण्यासाठी. अनुष केरकर एक महत्वाचा गडी बाद करतोय आणि बहुधा गणेश कुबल. छोटा पॅकेज बडा धमाका. मॅन फ्रॉम वेंगुर्ले मैदानात सज्ज होते गणेश कुबल. आज गोलंदाजीत बऱ्यापैकी कामगिरी आणि बघूया फलंदाजीत काय करतोय मैदानात. 24 धावा 2 गडी बाद. आले आले बैठक शॉट टोलवायचा प्रयत्न गणेश कुबल. बॅटला उलकावणी देतोय चेंडू. एक चांगलं षटक. वेगात शेवटच्या क्षणी बदल करतोय हा अनुष केरकर आणि फसवा चेंडू. थोडासा फसतोय गणेश कुबल परंतु सुदैवी ठरतोय. सांगता होते पॉवर प्लेची 2 षटकांची. 2 षटकं पॉवर प्लेची समाप्त होत आहेत आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र बरोबर 24 धावा 2 गडी बाद. 6 षटकांचा खेळ बाकी. 36 चेंडूंचा. 36 चेंडू आणि विजयासाठी अजूनही हव्यात 50 धावा. वैयक्तिक दुसरं संघाकडून 3रं पॉवर प्लेचा खेळ समाप्त. अल्टी पलटी
चेंडू आणि बॅट यांचा संपर्क होत नाही. यष्टिरक्षक बाकीचं काम पूर्ण करतोय. तिसरं षटक, ध्रुव षटकाचा खेळ अजूनही बाकी. विजयासाठी हव्यात 50 धावा बरोबर. राईट आर्म ओव्हर द विकेट, अविनाश गावस उर्फ डब्ल्यू. शपल टोलवायचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बॅटवर चेंडू नीट येत नाही. एक थोडासा वेगात चेंडू, थोडासा उशिरानं फलंदाजाचा प्रयत्न बॅकफुटला येत ऑन साइडला टोलवायचा, परंतु सफल होत नाही. पुन्हा एकदा यष्टिरक्षक येतोय स्क्रीनवर, चेंडू अडवतोय, चेंडू निर्धाव जातोय. चांगला चेंडू हलकेच खेळून काढतोय ऑन साइडला, स्क्वेअर लेगला, फिल्डर दूर. जोपर्यंत येतोय चेंडूवर परती करतोय, चेंडूची फेक करतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 बहुमूल्य धावा दोन्ही फलंदाज बऱ्याच वेळानंतर पूर्ण करतायत. खूप दूर नव्हता चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक भरपूर बाउंड्री लाईनवर लांब होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. जोपर्यंत येतोय फेक करतोय. 2 धावा दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगला चेंडू कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु दोन्ही फलंदाजांचा योग्य ताळमेळ. एक सिंगल दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. तिसरं षटक, उर्वरित 5 षटकांचा खेळ अजूनही बाकी. सामना मैदानात. एक क्रिएटिव्ह सर्कल पेडणे विरुद्ध माऊली क्रिकेटर तोरसे या 2 संघादरम्यानचा. आखूड टप्प्याचा चेंडू, एक हुकचा फटका डीप लॉंग लेगला. चेंडू जातोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. गणेश कुबलच्या बॅट मधून निघतोय षटकार 6 धावांसाठी. 33 टोटल स्कोर, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 33. एक आखूड टप्प्याचा शॉर्ट पिच बाउन्सर चेंडू, गणेश कुबलच्या बॅट मधून 6 धावा. लेग स्टंपरचा चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर. पंच दोन्ही हात समांतर करतायत, अवांतरचा इशारा. आणखी एक धाव संख्येत भर पडते. धाव पलक पुढे सरकतोय 34. 34 लॉस ऑफ 2 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. अल्टी पलटी करायचा प्रयत्न, अपील होतोय पायचीत साठी. एकेरी धाव शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. पंचांचा लेग बाईटचा इशारा होतोय. सांगत होते ते तिसऱ्या षटकाची 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर धावपलकावर होतोय तो 35 धावा 2 गडी बाद. 3 षटक समाप्त होत आहेत आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र बरोबर होते ती 35. 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीत बदल होतोय. उरलीत 5 षटक 30 चेंडू. विजयासाठी हव्यात 39 धावा. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय संजय नाईक, अष्टपैलू खेळाडू. समोर मात्र गणेश कुबल. क्षेत्ररक्षणात मैदानात बदल होतोय. ऑफ साइडला एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ बाउंड्रीवर. ऑन साइडला लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनवर अगदी तैनात क्षेत्ररक्षक संजय नाईक कॉमेंट्री बॉक्स कडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. उरलेत 5 षटक 30 चेंडूत आणि करायच्यात विजयासाठी 39 धावा. एक वेगवान चेंडू टाकायचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर. पंच दोन्ही हात समांतर करतायत, अवांतरचा इशारा होतोय. 38 धावा 30 चेंडू अजूनही बाकी. शॉर्ट ऑफ लेन चेंडू कट करायचा प्रयत्न, एक वेगवान चेंडू. चेंडू मिसावतोय यष्टिरक्षकाच्या हातात.
पुन्हा एकदा एक वेगात टाकायचा प्रयत्न, चेंडू ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर, थोडासा स्वैर मारा करतोय, अतिवेगात चेंडू टाकायचा प्रयत्न संजय नाईक, परंतु टप्पा हरवतोय ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर. पंच दोन्ही हात समांतर करतायत. आखो टप्प्याचा चेंडू, एक शॉर्ट ऑन पुलचा फटका, मिड विकेटला, डीप मिड विकेटला गगनचुंबी षटकार. गणेश कुबलच्या बॅट मधून 6 धावा. धावसंख्या पुढे सरकते 43-43. पुन्हा एकदा एक घणाघाती फटका. याही वेळा एक अप्रतिम टायमिंग, अचूक टायमिंग, अचूक ताकद फटक्या मागे. गणेश कुबलच्या बॅट मधून दुसरा षटकार. धावसंख्या 49-49, लॉस ऑफ 2 विकेट. दोन खेळाडू बद्दल आम्ही वारंवार चर्चा करतो, राम नागवेकर आणि गणेश कुबल. छोटा पॅकेज बडा धमाका. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कड घेतोय, शरीरावर आदळतोय चेंडू. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धाव इस 1 रन के साथ से एक क्रिएटिव सर्कल पेडने क्रिकेट टीम के 50 रन पूरे हुए. बॅकफुटला येतो एक सुंदर ताणून मारलेला फटका. लॉंग ऑन बाउंड्रीला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. भिवा तांडेल झपकन येतोय, चेंडूचा अंदाज घेतोय, चेंडूची परती करतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या एकेरी धावेनं धावफलक मात्र पोहोचतोय तो 51 टोटल. राईट आर्म ओव्हर द विकेट संजय नाईक. यॉर्कर लेनचा चेंडू ऑफ स्टंपला मिस करतोय. चेंडू विसावतो यष्टिरक्षकाच्या हातात. सांगत होते ती त्याच दरम्यान चौथ्या षटकाची निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. टोटल स्कोर 51, टार्गेट 74चं. उरले 24 चेंडू आणि या 24 चेंडूत करायच्यात 23 धावा. मी आजच्या दिवसात या ठिकाणी आपली रजा घेतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र एक सुंदर असे हिंदीचं समालोचन जय भोसले यांच्यासोबत या ठिकाणी माइक्रोफोन सुपुर्द करतो. आइए सर, आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में. धन्यवाद अशोक. 24 गेंदों का खेल बाकी और 23 रनों की आवश्यकता इस ओवर की, जो कि गेंदे गणेश कुबल ने बाहर भेजी, वही से मुकाबले के पूरे लगाम को अपने हाथ में ले लिया है. और स्ट्राइक पर है लक्ष्मण और गेंदबाजी के मोर्चे पर अनुष. रोहन झाटिये इस युवा गेंदबाज के हाथ में गेंदबाजी का मोर्चा. 24 गेंदे 23 रन. शाम का वक्त, आखिरी मुकाबला. यहां से मैं कहूंगा सिर्फ औपचारिकता, बाकी कोई चमत्कार हो तभी मैच में वापसी कर सकती है तोरसिम की टीम. और रिवर्स अटैम्प्ट, अल्टीपल्टी वाला स्ट्रोक, गेंद निकलती हुई सीमा रेखा के बाहर. 6 रन के लिए लक्ष्मण के बल्ले से निकलता हुआ एक शानदार स्ट्रोक. हम ज्यादा समय नहीं लेंगे, शायद इसी सोच के साथ मैदान के ऊपर ये स्विच हिट का एक बेहतरीन स्ट्रोक, कवर पॉइंट बाउंड्री के ऊपर से गेंद निकलती हुई 6 रन के लिए. बहुत ही शानदार स्ट्रोक. वेलकम सिक्सर इस युवा गेंदबाज के ऊपर. शायद इनको चेक कर रहे हैं उनकी टीम गेंदबाजी के लिए. वो इस बार खेलना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं. जहां खेलना चाहते थे वहां पर गेंद निकली नहीं, शरीर से टकराई, बाकी का काम पूरा कर दिया विकेट कीपर संजय ने. आज ओवरसीज खिलाड़ियों की अगर बात की जाए तो गणेश कुबल का बल्ला बोला है. फिर एक बार चूके, फिर एक बार सिंगल के लिए हाना की परिस्थिति. पहले निकले थे गणेश कुबल, तब ध्यान नहीं था यहाँ पर लक्ष्मण का. बाद में निकले तब मना कर दिया.
तब तक विकेट कीपर पहुंच चुके थे गेंद के पास। एक छक्के के बाद अच्छी वापसी युवा गेंदबाज की, और इस बार खेल दिया मिड विकेट के दिशा में, सिंगल मिलेगा वहां पर, और सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 58 रन पर। फुल टॉस गेंद इस बार खेल दिया फिर उसी दिशा में, तेज रफ्तार भरी लक्ष्मण शेटे को बार बार गेंद ढूंढ रही है, और एक सिंगल निकला, सिंगल के साथ टोटल पहुंचा है 59 पर। 15 रन चाहिए सिर्फ मुकाबला जीतने के लिए। बहुत ही शानदार बल्लेबाजी, सिर्फ 2 विकेट गंवा चुकी है। शॉर्ट ऑफ लेग की गेंद, इस बार छक्के की गेंद थी लेकिन यहां पर चौवा मिला है। 4 रन के साथ अब यहां से टोटल की अगर बात की जाए तो पहुंचा है 63 रन पर। 11 रन की है आवश्यकता और गेंदें बची है, और 18 गेंदों का खेल बाकी है। 18 गेंदे और 11 रन, 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता। संध्याकाळच्या सत्रातील सामना आपण पाहता या ठिकाणी माऊली क्रिकेटर्स तोरसे विरुद्ध क्रिएटिव्ह सर्कल पेडनेम या 2 संघादरम्यानचा PPL 2022 आजचा पहिला दिवस, पहिलाच सामना झाला होता जवळपास 125च्या धावसंख्येचा। त्यानंतरचा सामना थोडासा कमी धावसंख्येचा, आणि आजच्या दिवसातील सेकंडला सामना अतिशय चुरशीचा, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना। सागर मलिकने सोडलेले 2 झेल या सामन्याला कलाटणी देणारी ठरले। तर आजच्या दिवसात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली ती फलंदाजी घुंगरूची, फलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी समर्थ गावची। ध्रुव ओव्हरला सुरुवात या ठिकाणी पहिलाच चेंडू निर्धाव अनुष केरकर, एक तेज तर्रार गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला आरव्ही कोरगाव संघाकडून खेळताना आपण अनेक वेळा पाहिलंय, तोच आरव्ही कोरगावचा खेळाडू मात्र या मैदानावरती। गणेश कुबल याच्यासाठी हा यॉर्कर लेग पद्धतीने चेंडू और पिच होता, चेंडू जातो मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार 6 धावांसाठी। एक खणखणीत षटकार गणेश कुबलच्या बॅटमधून, गणेश कुबलच्या बॅटमधून निघतो या इनिंग मधील हा 4था षटकार। छोटा पॅकेज बडा धमाका। ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चेंडू, पंचांचा इशारा वाईडचा येतोय। अतिरिक्त धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 70 धावा। फक्त 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी। बरेच चेंडू शिल्लक, मात्र विजयी चौकार लगावेल का गणेश कुबल, हा फक्त एक प्रश्न। पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा पंचांचा। अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचते 71 धावांवरती। यावेळी मोठा फटका, विनिंग सिक्सर, सामना या ठिकाणी संपवतोय। गणेश कुबलच्या बॅट मधून या इनिंग मधून निघतोय हा 5वा षटकार। लाजवाब खेळ 32 धावांचे या ठिकाणी करतोय गणेश कुबल। तेवीस धावांची लाजवाब नाबाद खेळी लक्ष्मण सावळ देसाईची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, आणि त्याच्याच जोरावरती हा या सामन्यामध्ये विजयसिंह एकतर्फी संपादन करतोय, तो म्हणजे क्रिएटिव्ह सर्कल पेडनेमचा संघ। आणि या सामन्यातील